एखादा धडाडीचा अधिकारी असेल तर सुस्त पडलेल्या यंत्रणेला कसं कामाला लावलं जाऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडे आहे. आज सगळीकडे तुकाराम मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी जो कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे त्यामुळे अन्नात भेसळ करणारे, दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणारे, गुटखा माफिया, वडापाव, समोसा ते अगदी शेगावचे कचोरी, तुकाराम मुंडे यांच्या तडाख्यापासून कोणीही सुटलेलं नाही आहे. दुधामध्ये युरिया आणि डिटर्जंटची भेसळ करणाऱ्यांवरती कडक नजर ठेवली जाते. हजारो लिटर भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आलेला आहे. कारवाईच्या भीतीनं काहींनी भेसळयुक्त खवा शेतामध्ये फेकून दिला आणि पळ काढला होता. मुंबईतल्या मुलुंड परिसरातल्या एका अत्यंत अस्वच्छ परिस्थितीमध्ये एक दुकान आढळलं. त्यामुळे तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ते सील करण्यात आलं. आरोग्याला घातक ठरू शकणाऱ्या वर्तमानपत्रामध्ये वडापाव आणि समोसे देणाऱ्या विक्रेत्यांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. मुंडे यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे काही भागात दुधाचा तुटवडाही जाणवू लागलाय, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की भेसळयुक्त साठा बाजारातून पूर्णपणे गायब झालेला आहे. त्यांच्या या कठोर भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे आहेत. पण असे प्रामाणिक अधिकारी आपल्या व्यवस्थेमध्ये फार काळ टिकत नाही. स्वतः तुकाराम मुंडे हेच त्याचं मोठं उदाहरण आहे. जे अधिकारी ऐकत नाही, कायद्यानं वागतात, त्यांच्या बदल्या केल्या जातात, सातत्यानं बदल्या केल्या जातात. कारण हे प्रामाणिक अधिकारी नेत्यांच्या आर्थिक नाड्या दाबत असतात, अवैध धंदे थांबवत असतात, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना शिस्त लावतात, टेबला खालून दिली जाणारी पाकिटं बंद करतात आणि त्यामुळे त्यांना 4-6 महिने फार तर वर्षभरापेक्षा जास्त काळ एकाच जागी टिकू दिलं जात नाही. म्हणूनच तुकाराम मुंडे यांचा 2005 ते 2026 21 वर्षांचा जो प्रवास आहे त्यामध्ये त्यांच्या 24 वेळा बदल्या झालेल्या आहेत. तुकाराम मुंडे यांची अडचण नेमकी कोणाला होते, नेत्यांना की त्या विभागातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना? जरा समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अमोल किन्होळकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन. बरं, गेल्या आठवड्याभरापासून ज्या बातम्या तुकाराम मुंडे यांच्या निमित्तानं समोर येत आहेत त्यामध्ये यात भेसळ आहे, त्यात भेसळ आहे, इतका खवा पकडला, तिथे गुटखा पकडला, अगदी जेजुरीच्या खंडोबाच्या दरबारात उधळल्या जाणाऱ्या हळदीच्या भंडाऱ्यात देखील भेसळ आहे. म्हणजे कशात भेसळ नाही हा प्रश्न आहे. सगळीकडे भेसळयुक्त अन्न, सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यासोबत जीव घेणा खेळ खेळला जातोय. या बातम्या अचानक कशा येत आहेत? कारण तुकाराम मुंडे यांची अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आणि कारवाया सुरू झाल्या. बरोबर, पहिल्या 5 दिवसात 200 पेक्षा जास्त ठिकाणी धाडी टाकून कारवाई करण्यात आल्या. याआधी फक्त दिवाळीच्या 2 दिवसात भेसळयुक्त खवा पकडला, पनीर पकडलं, म्हणजे झाली FDA ची कारवाई. पण आता तसं नाहीये. हे प्रकार रोज घडत होते. मग प्रश्न पडतो की त्या आधीचे आयुक्त नेमकं काय करत होते? याचा अर्थ भेसळ करणाऱ्यांना इथल्या व्यवस्थेचं, इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं पाठबळ असणार आहे. मग तुकाराम मुंडे येतात, ते कारवाया करतात, सगळीकडे पळापळ होते आणि मग व्यवस्थेला चालवणाऱ्या नेत्यांच्या माध्यमामधून अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांना हटवलं जातं. तुकाराम मुंडे यांच्या 21 वर्षाच्या शासकीय सेवेमध्ये त्यांच्या 24 वेळा बदली झाली. म्हणजे साधारणतः 1 वर्षही ते कोणत्याच विभागात स्थिरावू शकलेले नाहीये. या बदल्या नेमक्या कुठे झाल्या? अगदी सुरुवातीपासून सांगतो. ऑगस्ट 2005 मध्ये सोलापूरमध्ये प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून ते रुजू झाले. सप्टेंबर 2007 मध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर उपविभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 2008 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते नियुक्त झाले. मार्च 2009 मध्ये आदिवासी विभागाचे आयुक्त, जुलै 2009 मध्ये वाशिमचे सीईओ, जून 2010 मध्ये कल्याणचे सीईओ आणि 2011 मध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी. सप्टेंबर 2012 मध्ये विक्रीकर विभागाचे सह आयुक्त, नोव्हेंबर 2014 मध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी, मे 2016 मध्ये नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, मार्च 2017 मध्ये पुणे PMPMLचे मुख्य कार्यकारी अधिकारी, फेब्रुवारी 2018 मध्ये नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, नोव्हेंबर 2018 मध्ये नियोजन विभागाचे सहसचिव, डिसेंबर 2018 मध्ये एड्स नियंत्रण प्रकल्पाचे अधिकारी, जानेवारी 2020 मध्ये नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, ऑगस्ट 2020 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, जानेवारी 2021 मध्ये दिल्लीत मानवाधिकार आयोगामध्ये आणि सप्टेंबर 2022 मध्ये आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान NHMचे ते संचालक होते. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची बदली झाली आणि त्यांना प्रतीक्षा यादीमध्ये टाकलं.
एप्रिल 2023 मध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचे ते सचिव झाले. जून 2023 मध्ये मराठी भाषा विभागाचे सचिव, जुलै 2023 मध्ये कृषी आणि पशुसंवर्धन विभागामध्ये सचिव, ऑगस्ट 2025 मध्ये तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली झाली आणि आता मे 2026 मध्ये म्हणजे अगदी 10 महिन्यांमध्येच त्यांची अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. आणि त्यानंतर जो कारवाईचा झपाटा सुरू झालेला आहे तो आजपर्यंत कायम आहे. आणि या बदल्या का होतात तर तुकाराम मुंढे हे लाल फितीचा कारभार बंद करतात, राजकीय हस्तक्षेप अजिबात सहन करत नाही, प्रशासकीय कामामध्ये एक शिस्त आणतात. म्हणजे उशिरा कामावरती येणारे, लवकर निघून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मुंडे नको असतात. विचार करा, 21 वर्षात 24 बदल्या म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बदल्या होणारे कदाचित ते देशातले पहिले IAS अधिकारी असावेत. 2008 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेमध्ये त्यांची CEO म्हणून निवड झाली. तिथे त्यांनी शाळांना भेटी दिल्या आणि अनेक शिक्षक गैरहजर होते. त्यांनी त्या शिक्षकांना निलंबित केलं. पहिल्यांदाच CEOनं डॉक्टरला निलंबित केलं होतं असं बोललं गेलं. 2009 मध्ये त्यांची बदली नाशिकला झाली. तिथे त्यांच्यासाठी खास पद तयार करण्यात आलं होतं. मे 2010 मध्ये ते मुंबईमध्ये आले. नंतर ते जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाले. जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचे रखडलेलं काम त्यांनी 3 महिन्यात पूर्ण केलं. 2011 ते 2012 मध्ये त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं. जलयुक्त शिवार योजनेमधून त्यांनी चांगलं काम केलं. सोलापूरमध्ये टँकरची संख्या कमी झाली आणि यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी असा पुरस्कार मिळाला. परंतु पंढरपूर मंदिर समितीच्या अध्यक्षपदी असताना अवघ्या 21 दिवसांमध्ये आषाढी वारीच्या वारकऱ्यांसाठी त्यांनी 3000 शौचालयांची व्यवस्था केली. त्याचवेळी मुख्यमंत्री सोडता इतर VIP दर्शन त्यांनी बंद केलं. सप्टेंबर 2012 साली त्यांची बदली मुंबईला विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी झाली. त्यांच्या काळामध्ये 143 कोटी रुपयांचा महसूल 500 कोटींवरती गेला होता. नवी मुंबईमध्ये त्यांनी आयुक्तासोबत चला हा कार्यक्रम सुरू केला. अनेक कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली. पुणे महानगरपालिकेच्या PMPML मध्ये त्यांनी सुधारणा केल्या. बस सेवेमध्ये वाढ झाली. दर महिन्याला PMPML ची 6 लाख लोकांची असणारी ग्राहक संख्या 9 लाखांवरती गेली. नाशिकमध्ये काम करत असताना त्यांचा सत्ताधाऱ्यांशी संघर्ष झाला, तरीही नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला. तुकाराम मुंढे यांच्या या प्रामाणिक कामगिरीमुळे ते लोकप्रिय आहेत. मात्र नेत्यांना ते कधीच प्रिय वाटत नाहीत. प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या अशाच बदल्या केल्या जातात. त्यांना फक्त फिरवलं जातं. कुठेही एका जागी त्यांना सेटल होऊ दिलं जात नाही. काही बदल्या तर अगदी 2-3 महिन्यांमध्ये झालेल्या आहेत आणि सगळीकडे हे सर्रास घडतं. जनतेलाही माहीत आहे. फक्त बोलायला कोणी तयार नसतं आणि हे सर्कल जे आहे ते असं सुरू असतं. आज FDAच्या या धाड सत्रामुळे सगळ्या भेसळ माफियांचं धाबं दणाणलंय. या सगळ्याबद्दल आणि तुकाराम मुंढे यांच्या या कारवायांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? प्रामाणिक अधिकाऱ्यांमुळे नेमकी कोणाची अडचण होते? त्यांच्या बदल्या नेमक्या कोण घडून आणतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि आमच्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही फेसबुकवरती आहोत, आम्ही इंस्टाग्रामवरती सुद्धा आहोत. तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.